मित्रांनो, आता आपल्याला अशी काही शब्द पाहायचे, अशी काही नामे पाहायची आहे की त्यांना केवळ यस प्रत्यय लागल्यानं किंवा इयस प्रत्यय लागल्यानं त्यांचं अनेक वचन होतंय, परंतु ते दोन्ही भिन्न शब्द मानलेले आहेत. केवळ एका नामाचं यस यस लावून त्याचं अनेक वचन केल्याने अर्थ भिन्नता नसेल तर हे यात येणार नाही आहे. त्यांच्यामध्ये अर्थ भिन्नता आहे, म्हणजे ते भिन्न अर्थाचे शब्दच मानलेले आहेत. तसे काही आपण कालच्या तासामध्ये सुद्धा पाहिले होते. आपण मल्टिपल मिनिंग असणारे किंवा मल्टिपल फॉर्म असणारे सुद्धा होते. त्यातले काही 2-4 याच्यामध्ये आपण यादीमध्ये घेणारच आहोत. तर पाहूया. काही नामांच्या अनेक वचनाची भिन्न अर्थ असतात. थोडक्यात दोन्ही शब्द म्हणजे एकवचनी व अनेकवचनी दोन्ही शब्द भिन्न मानले जातात. त्यामध्ये बघा, सिंग्युलर मध्ये आपण घेतलंय अल्फाबेट हा शब्द आहे. तर अल्फाबेटचा अर्थ तुम्ही वर्णमाला असं लावलेलं आहे मुळाक्षरांचं, पण ते अल्फाबेट जेव्हा अल्फाबेट्स आपण करायला लागलो त्यावेळेला ते लँग्वेजेस होतात. भिन्न भिन्न राष्ट्रांचे लोक, भिन्न भिन्न राष्ट्रांच्या भाषा, त्या अर्थाने घेतलेले अल्फाबेट्स. दुसरा एक घेतलेलं याच्यामध्ये नाऊन बघा बरं, अडवाईस. आणि आपण पाहिलं तर अडवाईस हे तर अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याचं तर अनेक वचन होतच नसतं. बघा, अडवाईसचा अर्थ जेव्हा तुम्ही काउन्सेल लावता तेव्हा ते झालं अनकाउंटेबल नाऊन. पण हे अडवाईसचं देखील जर त्यांनी अडवाइसेस करून दिले असेल तर त्याचा अर्थ बदलतो. इथं अडवाइसेसचा अर्थ तुम्हाला पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. खरं पाहिलं तर इन्फॉर्मेशनला सुद्धा आपल्याला काउंट करता येत नाही, पण इथं पीसेस, जसं नाही का आपण अ पीस ऑफ, त्या अर्थाने पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन्स, म्हणजे एक प्रकारचं इथं सूचना ह्या अर्थानं त्याला देण्यात आलेलं आहे. आणि हा झाला याच्यातला उपदेश. तिसरा जो घेतलेला आहे आपण आधी सुद्धा घेतला होता, याला आठवा कालच्या तासाला अब्यूज. अब्यूज म्हणजे भाषेचा वाईट उपयोग, म्हणजे थोडक्यामध्ये शिवीगाळच, त्याला आपण रिप्रोच म्हणतो. हे रिप्रोच किंवा दूषण या अर्थाने घेतलेलं आहे आपण, शिवी या अर्थाने घेतलेला आहे. अब्यूजला आपण जर अब्यूजेस केले तर ते अर्थ बदलतो, त्याचा एविल्स होतो. म्हणजे समाजात घडणारे जे काही दुष्कृत्य आहेत त्यांचा इथं उल्लेख होईल. क्रमांक 4 पुढे घेतलेले बघा, एअर. आता एअरला जर पाहिलं तर हे झालं मटेरियल नाऊन झालं, ॲटमॉस्फिअर असतं बाजूचं, तेच झालेलं आहे एअर, त्याचा एक भाग आहे. एअरला जर तुम्ही एअर्स दिलं तर त्याचा अर्थ होतो बघा प्राऊड बिहेवियर्स. गर्विष्ठ स्वभाव, एखाद्याचा गर्विष्ठ वागणे त्याला म्हणतो आपण. आणखीन एक घेतला याच्यामध्ये मी अमेंड. अमेंडचा अर्थ असतो इथं सुधार, पण जेव्हा तुम्ही अमेंडला यस लावताय अमेंड्स, त्याचा अर्थ होतो बघा नुकसान भरपाई, ज्याला कंपेन्सेशन, कंपेन्सेशन असं देखील म्हणतो आपण. पुढचा आलेला त्याच्यामध्ये अपिअरन्स. अपिअर पासून तयार झाला अपिअरन्स. अपिअरन्सला आपण म्हणतो चेहरा, फेस. अपिअरचं जेव्हा तुम्ही अपिअरन्सेस करता तेव्हा हे बाह्य देखावे होतात, अर्थ त्याचे बदलत चाललेले अपिअरन्सचं. त्याच्यानंतर ऑथॉरिटी हा एक शब्द आहे बघा. ऑथॉरिटीला आपण राईट म्हणतो, अधिकार म्हणतो, पण जेव्हा ऑथॉरिटीचं प्लुरल केलेलं असतं तेव्हा त्याचा अर्थ बदलतो ऑथॉरिटीज. ऑथॉरिटीज म्हणजे सरळ सरळ त्या पदावर असणारे अधिकारी आहे, त्या अधिकारी वर्गाला म्हटलेलं आहे ऑथॉरिटीज. ऑथॉरिटीचं झालंय ऑथॉरिटीज.
पुढे त्याच्यामध्ये बीफ हा एक शब्द आहे पुस्तकात दिला. बीफला सरळ सरळ गोमांस म्हणतात. पण बीफचं जर तुम्ही ब्यूज केलं, कारण आपण व्हॉइसिंग प्लुरल मध्ये घेतलं बीफचं ब्यूज, मग बीफचं ब्यूज जर केलं तर याचा अर्थ इथं कॅटल होतो, गुरेढोरे. कॉपर हा एक शब्द आहे बघा. कॉपर हे एक प्रकारचं काय झालेलं आहे, मेटल झालेलं आहे. पण तेव्हा कॉपरचं प्लुरल जर तुम्ही केलेलं असेल कॉपर्सचं, याचा अर्थ असतो कॉपर कॉइन्स, तांब्याची नाणी, ह्या अर्थाने त्याला घेतलेलं असतं. 10व्या क्रमांकाचं बघा याच्यामध्ये क्रिकेट. क्रिकेट आता हे तर खेळाचं नाव सुद्धा आहे. क्रिकेटला आपण ग्रासहॉपर देखील म्हणतो. चला, क्रिकेटचं जर क्रिकेट्स झाले तर मात्र हे काय झाले, टोळ झाले. टोळ, कीटकांचे टोळ. टोळ कीटक म्हणूया आपण त्याला सरळ सरळ, म्हणजे त्यांचं मागेच आक्रमण होऊन गेले टोळांचं. झालं. पुढे आलंय कंपास. कंपासला होका यंत्र आपण म्हटलेलं आहे सरळ सरळ. आणि कंपासचं जेव्हा तुम्ही कंपासेस करता तेव्हा हे काही याचा प्लुरल म्हणून नसणारच, ते वेगळ्याच अर्थाने आहे. कंपासेसचा अर्थ असतो आवाका, त्याचा एरिया. कंपास मध्ये आलं. पुढे CHAIN, चेन. चेनला तर आपण सरळ सरळ साखळी या अर्थानं वापरलेलं इथं चेन. आणि चेनला जेव्हा तुम्ही यस लावलं, चेन्स, चेन्सचा अर्थ असतो फेटर्स, ज्याला आपण बेड्या म्हणतो. त्याला आयन्स देखील म्हणतात. पुढचे आपण याच्यात बघणारच आहोत पुढचाही शब्द. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बघा कॉन्टेंट. कंटेंटला आपण समाधान म्हणतो. कंटेंटेड केलं त्याचं ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल. कंटेंट काय झालं याच्यातलं, झालं कंटेंट. कंटेनमेंट सुद्धा म्हणतायत. पण कंटेंटला जर तुम्ही यस लावले तर तयार झाले बघा कंटेंट्स. कंटेंट्सला आपण सामग्री किंवा पत्रातला त्याला मजकूर असं देखील म्हणतो. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन आपण काही शब्द पाहूया. डॅमेज. डॅमेजला आपण नुकसान म्हणतो. पण डॅमेजचं जर तुम्ही डॅमेजेस केले तर परत हे नुकसान भरपाई त्याच अर्थानं वापरलेलं आहे. हे आधी सुद्धा आपण एका याच्यामध्ये घेतलेलं, ते म्हणजे अमेंड घेतलं होतं. पण अमेंडचा अर्थ इकडे वेगळा होता. तिकडे अमेंड्सचा आणि डॅमेजेसचा अर्थ जवळपास काय झालेला आहे, सारखाच झालेला आहे. पुढचा आहे तिथलं बघा इफेक्ट. इफेक्टला आपण परिणाम म्हणतो. पण इफेक्टचं जर इफेक्ट्स केलं तर ते झालं बघा मालमत्ता, तुमची संपत्ती, त्या अर्थाने त्याला घेता येईल मालमत्तेला. पुढचं आलं बघा गुड. गुडला आपण सद्गुण या अर्थाने देखील वापरलेलं आहे. आणि गुडचं जर गुड्स केले तर हे कालच पाहिलं बघा आपण, त्याला आपण सामान म्हणतो सरळ सरळ. वस्तू ज्या ने-आण केल्या जातात जहाजीतून किंवा रेल्वेतून वगैरे त्याला आपण गुड्स म्हटलेलं आहे. मग गुड्स कॅरियर जसं ट्रकवर टाकलेलं असतं ते देखील आपण पाहिलेलं आहेतच. पुढे पहा 17 क्रमांकाचा आहे ग्राउंड. ग्राउंडला तर आपण जमीन म्हणतोय, पण ग्राउंडचं जर तुम्ही प्लुरल करत बसले तर ग्राउंड्स होईल. आणि ग्राउंडचा अर्थ इथं रिझन्स किंवा कारणे त्याच्यामध्ये देता येईल गुडचं. पुढचं आहे बघा लेटर. लेटरला तुम्ही पत्र देखील म्हणतात, लेटरला तुम्ही मूळाक्षर देखील म्हणतात. म्हणून एखाद्याने तुम्हाला जर प्रश्न विचारला आय इज अ लेटर, सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, आय इज अ लेटर, आय इज अ लेटर. पण आपल्याला सवय लागली बघा आय एम अ लेटर. आय एम अ लेटर कसं होईल, आय इज अ लेटर. बरोबर आहे का चूक आहे, तर बरोबर आहे. कारण लेटरचा अर्थ इथं काय घ्यायचं तुम्हाला, पत्र नाही, इथं काय मूळाक्षर. जसं बघा ए इज अ लेटर, बी इज अ लेटर, सी इज अ लेटर, डी इज अ लेटर, ई इज अ लेटर, एफ इज, जी इज अ लेटर, एच इज
अ लेटर. आय इज अ लेटर. लेटर झालं, लगे लेटरचं काय झालं पुढे लेटर्स. लेटर्सला आपण हे साहित्यिक व्यक्ती म्हणूया, विद्वत्ता असणारा, साहित्यिक विद्वत्ता असणारा. एखाद्याला म्हणतो ना आपण साहित्यिक विद्वत्ता असणारा, लगे ही इज अ मॅन ऑफ लेटर्स. ही इज अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय की मुळाक्षरांचा काय तो धनी आहे, सरळ सरळ साहित्य त्याच्याकडं आहे, साहित्यिकच आहे तो मोठा, त्या अर्थानं त्याच्यामध्ये लेटर घेतलेलं आहे. पुढचा आहे बघा, याच्यामध्ये हा शब्द आपण कालच्या तासात घेतलेला आहे मिनिट. याला आपण युनिट ऑफ टाइम म्हणतो, पण यालाच आपण प्लुरलमध्ये एका अर्थाने घेतोय, अर्थ बदलून घेतोय. फक्त मिनिट्स म्हणजे युनिट्स ऑफ टाइम ह्या अर्थाने घेतात, त्याच्यामध्ये मिनिट्सचा अर्थ प्रोसिडिंग्स ह्या अर्थाने घेतलेला आहे. आपण बघा प्रोसिडिंग्स ऑफ अ मीटिंग म्हणजे कामकाजाचं काय झालं, याच्यामध्ये इतिवृत्त, त्या अर्थाने त्याला आपण मीटिंग्सला घेतोय. त्याच्यानंतर आणखीन एक आलेलं आहे बघा याच्यात मॅनर. मॅनरला आपण रीत म्हणतो, तर मॅनरचं जेव्हा तुम्ही मॅनर्स करता तेव्हा त्याचं चाली रीती होते, बिहेवियर्स त्याला म्हटलेलं आपण सरळ सरळ. पुढं मॅनर्स झालंय मॉरल. मॉरलला तात्पर्य म्हणतायत. आपण एक एखादी कथा शिकलो की लगेच म्हणतात की तुम्ही याच्यातून काय शिकलात, काय तात्पर्य काढलं, मग मॉरल सांगा याच्यातलं, ते सांगत बसा. मग मॉरलचं प्लुरलमध्ये आपण इथं केलं बघा मॉरल्स, पण मॉरल्सचा अर्थ झाला बघा हे नीती तत्वे. हे झालं मॉरलमध्ये. पुढचं आलं बघा याच्यातलं नंबर. नंबरला तर तुम्ही सरळ सरळ पहिले काय म्हणताय संख्या, पण त्या नंबरचं जर तुम्ही नंबर्स केले तर ते कवितेच्या ओळी होतात, लाईन्स इन अ पोयम. ते नंबरच्या अर्थाने घेतलेलं आहे. पुढे घेतलं याच्यातलं ऑर्डर. ऑर्डरला तर तुम्ही क्रम म्हणता, ऑर्डर इन अ सिरीज. पण ऑर्डरचं जेव्हा तुम्ही ऑर्डर्स करता तो एखाद्याचा आलेला बदलीचा काय असू शकतो, आदेश असू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी ऑर्डरचं काय केलेलं आहे, ऑर्डर्स केलेलं आहे. 24 क्रमांकाचं बघा प्रिमाइस. प्रिमाइसला आपण पाया म्हणतो, त्याला आपण बेटरमेंट म्हणतो, BETTERMENT, बेटरमेंट त्याच्यात आलंय. मग प्रिमाइसचं काय झालं याच्यातलं प्रिमाइसेस. प्रिमाइसेसचा अर्थ आहे परिसर, सराउंडिंग्स म्हणतो आपण त्याला. मग याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता मागे, हे असं उदाहरण एक्झामला येऊन गेले होते. मुद्दामून धीस आणि दीचाच खेळ होता बघा. धीस प्रिमाइसेस लुक टू बिग असे एक वाक्य दिले होते यांच्यामध्ये. दुसरे एक वाक्य दिले होते त्यांनी, दीज प्रिमाइस लुक्स टू बिग असं एक दिले होते. त्याच्यानंतर आणखीन दिले होते धीस प्रिमाइस लुक्स टू बिग. आणि शेवटचं दिलं होतं त्यांनी दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. याच्यातलं बरोबर कोणतं आहे असं त्यांनी विचारले होते. झालं. यांच्या उपयोगावरून बघा, इथं धीस सिंग्युलर आहे तर इथं प्रिमाइसेस प्लुरल आहे, म्हणजे हे गेले. यांच्याकडे दीज प्लुरल आहे पण प्रिमाइस इथं सिंग्युलर आहे, हे पण गेले. आता दोनच राहिले, पण दोन्हीचे दोन्ही अर्थपूर्ण आहेत का ते पण बघावं लागेल ना आपल्याला. चला, धीस प्रिमाइस म्हणजे हा पाया फारच मोठा आहे, पण मला पाया दिसला कसा, इमारत दिसत ना आपल्याला, पाया दिसत नाही, म्हणून हे जरा सेन्सलेस वाक्य आहे. हे झालं याच्यातलं करेक्ट. दीज प्रिमाइसेस लुक टू बिग म्हणजे भोवतालचा परिसर कसा होता, एकदम मोठा होता. त्या अर्थाने त्याला प्रिमाइसच घेतलेलं आहे. अशी त्याच्यामध्ये उदाहरणं तयार केली. फक्त सुरुवातीच्या दीज वरून सुद्धा आपल्या त्यातले दोन पर्याय काय करता येतात, रद्द करता येतात. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द बघा इथं पार्ट. पार्टला आपण भाग म्हणूया, पण जेव्हा तुम्ही पार्टचं पार्ट्स करता तेव्हा ते क्षेत्र होतं, तो एरिया होतो, तो आवाका होतो एखाद्या गोष्टीचा. पुढचा आहे बघा याच्यात प्रॅक्टिस.
प्रॅक्टिसला आपण सराव म्हणतो. बघा बरं, इथं सी आहे, आपण लक्षात ठेवायचं. जसं अडवाईस मध्ये पण सी पाहिलं तसं इथं प्रॅक्टिस मध्ये पण सी आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसेस करता, आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीचं फार व्यवसाय चांगला चालत असन, त्याला समजा वकिलीचा असन, त्याचा डॉक्टरकीचा असन, तर त्याला आपण लगेच काय म्हणतो, ही हॅज लॉट्स ऑफ प्रॅक्टिसेस. सरळ सरळ या अर्थानं आपण म्हणतो. म्हणजे इथं त्याचा पेशा आपल्या उल्लेख याच्यामध्ये केला जातो. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन एक 4-5 शब्द राहिले ते पण घेऊन टाकू. एक शब्द आपण असा सुद्धा पाहिलं होतं बघा, त्या कॅटलच्या उदाहरणामध्ये बघा, की कॅटलचे उदाहरण पाहिलं होतं की हे रूपाने कसे दिसतात, एक वचनी, उपयोगाने मात्र कसे दिसतात, अनेक वचनी. त्यामध्ये एक पाहिलं होतं की हे जे पीपल शब्द आहे हा ऑलरेडीच आपण प्लुरल फॉर्ममध्ये घेतोय, आणि याचंही परत पीपल्स जेव्हा करतो त्याला आपण डबल प्लुरल्स म्हटलं होतं बघा. जसं आपण चाइल्डचं चिल्ड्रन केलं, चिल्ड्रनला पण यस लावतं, चिल्ड्रन्स करू शकतो आपण, तसं पीपल्स ऑलरेडी प्लुरल आहे, पीपलचं सुद्धा पीपल्स केलेलं आहे. मग पीपल्स ऑफ डिफरंट नेशन्स त्या अर्थाने तिथे घेतलेलं आहे, भिन्न राष्ट्रांचे लोक, त्या अर्थाने ते पीपल याच्यामध्ये घेता येईल आपल्याला. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द आहे बघा बरं, पावडर. पावडरला सरळ आपण भुकटी म्हणतो. पण पावडरचं जो प्लुरल्स करायला लागले पावडर्स, तर त्याचं झालं बघा चूर्ण. हे पावडर शब्द ऐकले असतील तुम्ही 3 इडियट मध्ये बघा, बंगाली बाबा का तुम्ही चूर्ण खाता था और इल्जाम दूसरों पर लगाता था, बड़ी पुरानी पहचान है इन गरम हवाओं से. असं त्यातले काहीतरी डायलॉग्स आहेत त्या पावडरला घेऊन. त्याच्यातलं हा एक आपण कालच्या तासाला घेतला होता, ते म्हणजे क्वार्टर. त्याला आपण क्वार्टरला इथं 4th पार्ट म्हटलेलं आहे, आणि इथं क्वार्टरचं तुम्ही क्वार्टर्स असं जर घेतलं तर हे तुम्ही लॉजिंग्स या अर्थाने सुद्धा इथं घेऊ शकता. तसं 4th पार्ट्स असं देखील त्याला म्हटलेलं आपण कालच्या तासामध्ये आहे क्वार्टरचं. त्याच्यानंतर रिटर्नला आपण इथं नफा म्हणतो. पण जर IT म्हणजे इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये रिटर्नला जर घेतलं तर रिटर्न्सला आपण माहिती पत्रक. सध्या आपल्या केंद्र सरकारनं रिटर्न दाखल करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची तारीख दिलेली, म्हणजे वाढवून दिलेली आहे त्यांनी भरणे. पुढे बघा सँड, हे तर झालं सरळ सरळ वाळू. पण तुम्ही सँडचं जेव्हा सँड्स करायला लागले तेव्हा ते डेझर्ट या अर्थानं ते आलेले आहे. सॉरी, एकच पाहिजे त्याच्यात, डेझर्ट म्हणजे वाळवंट या अर्थाने त्यांनी घेतलेले आहेत, सँड्स त्या अर्थानं. पुढचं आहे वॉटर, पेय म्हणतो आपण त्याला. आणि वॉटरचं जेव्हा तुम्ही वॉटर्स करता तेव्हा ते स्मॉल लेक्स झालं, छोटी छोटी तळी. MPSCला प्रश्न पडतात ना की तळ्यांचा जिल्हा कोणता, तळ्यांचा असणारा. मग गोंदिया आहे का भंडारा आहे ते तुम्ही तुमचं शोधून घेणे. त्याच्यानंतर आपण घेतलं इथं वेला आपण मार्ग म्हणतो, पण जेव्हा वेच करतो तेव्हा ते चालीरीती ह्या अर्थानं असते. पुढचं आलेलं आहे याच्यामध्ये वर्डला आपण प्रॉमिस देखील म्हणतो, वचन. वर्डला काय म्हणतो, वचन म्हटलेलं आहे. पण वर्डचं जेव्हा तुम्ही वर्ड्स करता तेव्हा ते शाब्दिक भांडण होते. वर्क हे झालं कार्य, ज्याला आपण टास्क म्हणतो, हाती घेतलेलं कार्य. पण तुम्ही वर्कचं जेव्हा वर्क्स करता तेव्हा त्या कवितेच्या रचना बनतात. बघा, म्हणजे एकाचा अर्थ वेगळा आहे आणि अनेक वचनामध्ये त्याचा अर्थ वेगळाच निघतो. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपण जेंडरकडे वळणार आहोत. नंबरचा कार्यक्रम संपलेला आहे आता. जेंडर झाले की नंतर आपण केसकडे वळणार आहोत. केस म्हणजेच विभक्ती. महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये जेंडरच्या जोड्या विचारतात, म्हणजे लिंगाच्या जोड्या. बरोबर असणारी जोडी सांगा, चुकीची जोडी सांगा, किंवा दिलेल्या नामाचं जेंडर ओळखा, किंवा त्या जेंडरवरून काहीतरी सेंटेन्समध्ये चूक टाकलेली असते ती आपल्याला शोधायची असते, तो एरर शोधायचा असतो. बघा ह्यांच्यामध्ये जेंडर,
मराठीत याला आपण लिंग. आता व्याकरणकारांच्या मते आणि जर तुम्ही डिक्शनरीमधलं जर जेंडरची एकूण संख्या जर बघितली तर फक्त 3च संख्या आहे जेंडरची. पण व्याकरणकारांनी उपयोगावरून नामाचे किती जेंडर तयार केले, 4थं पण जन्माला घातलंय. बघा, देअर आर 4 जेंडर्स. कोणते कोणते? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मस्क्युलाइन जेंडर, याला आपण पुल्लिंग. दुसरं आलेलं याच्यामध्ये फेमिनाइन जेंडर, स्त्रीलिंग. तिसरं आलेलं याच्यामध्ये न्यूटर जेंडर. म्हणजे निश्चित कळत नाही ते मस्क्युलाइन आहे का फेमिनाइन आहे, ते कुठं टाका? न्यूटरमध्ये. जास्तीत जास्त इथं निर्जीव ज्या वस्तू आहेत त्यांना कुठं टाकलेलं आहे? न्यूटरमध्येच टाकलेलं आहे. झालं? बघा, मग न्यूटनमध्ये आलेलं हे नपुंसक लिंग. आता दोनपैकी मस्क्युलाइन किंवा फेमिनाइन दोनपैकी कोणीतरी एक आहे हे जेव्हा कळतंय त्यावेळेला त्याला कॉमन जेंडरमध्ये ठेवण्यात आलेले. बघा, कॉमन जेंडर, ज्याला आपण उभयलिंगी म्हणतो. पण उभयलिंगी फक्त या दोघांपुरतंच वापरलेलं आहे. मराठीमध्ये मात्र उभयलिंगी 2 ठिकाणी वेगवेगळे असतात. मराठीमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग यांना सुद्धा उभयलिंगी म्हटलेलं आहे. पुल्लिंग नपुंसकलिंग या दोघांचं मिळून सुद्धा उभयलिंगी झालेलं आहे. झालं? तर आपण इकडे इंग्लिशचाच विचार करूया फक्त याच्यामध्ये. मग यांच्या सुद्धा जोड्या लागण्या सुरू झाल्या. यातले काही उदाहरणे पाहता तुम्ही. मस्क्युलाइन, समजा आता मी मस्क्युलाइन मध्ये घेतलं, इथं बघा बरं बॉय. तर फेमिनाइन मध्ये काय घेता येईल तुम्हाला? गर्ल. झालं? मी इथं न्यूटनमध्ये एखाद्या वस्तूचं नाव घेऊन टाकेन. मी इथे घेतले बघा, मी इथं टेबल. तर मी ती बॉय का गर्ल हे कळत नाहीये. मी इथं काय घेतलं? स्टुडंट. मी जर म्हटलं डॉक्टर तर कुठे घेऊ डॉक्टर याच्यामध्ये? तर डॉक्टर मला कशामध्ये घ्यावं लागेल? कॉमन जेंडरमध्ये. टीचर घ्यायचं असतं तर ते पण कॉमन जेंडरमध्येच घ्यावं लागेल. झालं? मला ऍक्टर घ्यायचं असेल तर मग आपल्याकडे प्रॉब्लेम. मग ऍक्टरची जोडी आपल्याला माहित असते, ऍक्टर ऍक्ट्रेस. मग ऍक्टर कुठे गेले तर मस्क्युलाइनमध्ये, ऍक्ट्रेस कुठे आली इथं? फेमिनाइनमध्ये. झालं? मला टायगर म्हणायचं असेल तर मग मी टायगर कुठं घेईन? मस्क्युलाइनमध्ये. आणि टायग्रेस कुठं घेईन? फेमिनाइनमध्ये. ते आपल्याला जोड्या सुद्धा व्यवस्थित माहीत पाहिजे. आता मी म्हटलं कॉल्ट कुठे जाईन? कॉल्ट 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 काय म्हणते? कॉल्ट काय ते तर सांगा आम्हाला पहिली गोष्ट. कॉल्ट म्हणजे घोड्याचं जे लहानसं पिल्लू असतं त्याला आपण शिंगरू म्हणतो. शिंगरू. झालं? मग कॉल्टची विरुद्ध जोडी लगेच काय? विरुद्ध लिंगी लगेच फिल्ली. FILLY. फिल्ली. शिंगरू शिंगरी. त्याला मग कॉल्ट कशामध्ये गेलं? याच्यामध्ये मस्क्युलाइनमध्ये. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे याच्यातल्या काही जोड्याच माहीत असल्या पाहिजे. यांच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम आहे कॉमन जेंडरचा. समजा आता मी इथं स्टुडंट घेऊ शकतो, टीचर घेऊ शकतो, मी डॉक्टर घेऊ शकतो, याच्यात घेता येईल. मी कझिन हा एक शब्द मागे येऊन गेला. कझिन. एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला तुम्हाला नामाचे जेंडर निश्चित कळत नाही तेव्हा तुम्ही प्रोनाऊनची मदत घ्यायला पाहिजे. कोणाची मदत घ्यायला पाहिजे? प्रोनाऊनची. समजा आता एखादं एक्झाम्पल मी फक्त इथं लिहितो, नंतर आपण त्यांच्या जोड्या सुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. एक्झाम्पल कॉमन जेंडर इथे घेतले बघा मी. ही इज अ स्टुडंट. मी असं जर वाक्य लिहिले तर आता याला कॉमन जेंडर म्हणता येणार नाही आपल्याला, कारण याचं जेंडर फिक्स झालेलं आहे. इथं बघा बरं, हे मस्क्युलाइन जेंडर आहे. MG मी इथं लिहिलंय. महात्मा गांधी त्यांना म्हणू नका प्लीज. MG इथं काय झालेलं आहे? मस्क्युलाइन जेंडर. म्हणजे हे सुद्धा याच्यातलं काय झालेलं? मस्क्युलाइन जेंडर. झालं? मी इथं लिहिलं बघा, वी हॅव अ मॅन टीचर. असं जर लिहिलं तर हे बरोबर आहे का चूक आहे? तर हे बरोबर आहे, कारण आमच्याकडे टीचर आहे पण कोणता आहे याच्यामध्ये बघा? पुल्लिंगी जातीतला. म्हणून इथं मॅन वापरलेले. म्हणजे काही नामाच्या आधी तुम्ही मॅन किंवा वुमन वापरता. लेडी शब्द वापरायचा आणि वुमनच्या ऐवजी. लक्षात ठेवायचं. जसं इथं मॅन डॉक्टर तर लेडी डॉक्टर म्हणायचं नाही, वुमन डॉक्टर म्हणायचं. ब्रिटिशवाले लेडी वापरत नाही इकडं. लक्षात ठेवा, ते वुमन शब्द वापरतात. झालं? मग इथं एखादा बॉय असन, एखादा गर्ल असन तर मग बॉय गर्ल त्याच्यामध्ये पण आपल्याला घेता येईल. त्याच्यानंतर बेबी शब्द असन, चाइल्ड असन, मग बॉय गर्लचा वापर सुद्धा आपला जेंडर दाखवायसाठी करू शकतो. झालं? जसं आता चाइल्ड बॉय असं म्हणणार आहे का तुम्ही? नाही, बॉय चाइल्ड.
गर्ल चाइल्ड असं त्यांचं जेंडर ठरवता येईल. झालं. पण बेबीच्या आधी नाही वापरायचं, लगेच बॉय बेबी, गर्ल बेबी असं नाही, त्याच्यानंतर तुम्ही ते वापरायचे जेंडर दाखवणारे, जसं बेबी बॉय, बेबी गर्ल, त्या अर्थानं तुम्हाला घेता येईल. मग त्यांचे जेंडर ठरवता येईल. बघा, आणि मी हेच उदाहरण जर असे लिहिले असते, ही इज अ मॅन टीचर, आता हे बरोबर आहे का चूक आहे? तर हे चूक आहे. त्याचं कारण काय की ही मध्ये जेंडर काय आलंय आम्हाला, आता याची आवश्यकता नाही, फक्त काय पाहिजे तर आम्हाला टीचर, ही इज अ टीचर. सेम तसंच वाक्य एका परीक्षेमध्ये आलं तर कझिनला घेऊन. बघा, मी इथे घेतो त्याचं उदाहरण, ही इज माय कझिन ब्रदर, असं एक वाक्य पेपरला येऊन गेले, बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे परीक्षकाचं विशेष लक्ष मस्क्युलिन फेमिनिनच्या जोड्यावर नाहीये, तर कुठे गेला तो कॉमन जेंडरकडे. त्यांना माहितीये की सगळ्यांनी पाठच करून ठेवली कॉमन जेंडर म्हणून. झालं. बघ आता ही इज माय, काही जण लगेच मराठी ट्रान्सलेशन करून मोकळे, तो आहे माझा चुलत भाऊ. वा रे वा. कारण ब्रदर काढून टाकला तर आपल्याकडे मराठीत कसं वाचणार, तो आहे माझा चुलत. अबे कळलं ना मला, तो मध्येच तो भाऊ आहे म्हणून, पण आपल्याकडे मराठीमध्ये तरी भाऊ म्हणण्याची पद्धती आहे, तो आहे माझा चुलत भाऊ. मग यांचे इंग्लिशवाले म्हणतात की इथं जेंडर कळल्यावर परत हे जेंडर दाखवणाऱ्या नामांची काही गरज नव्हती, हेच नाउन सफिशियंट होतं. ही इज माय कझिन, शी इज माय कझिन, शी इज माय कझिन सिस्टर म्हणायचं नाही. पण मला म्हणायचं असं, आय हॅव अ कझिन ब्रदर. आता जेंडर उल्लेख करायचा तर मी कझिन ब्रदर म्हटलं, मी असं म्हटलं आय हॅव अ कझिन असं म्हटलं तरी वाक्य बरोबर आलं असतं. पण जर त्याचं जेंडर मेन्शन करायचं असेल तर आय हॅव अ कझिन ब्रदर अँड अ कझिन सिस्टर असं मला म्हणता येईल. ठीक आहे. आणखीन आपण यांचे कॉमन जेंडरचे उदाहरण नंतर पाहणारच आहोत. तर आपल्याला काही जोड्या पाहायच्या आहेत, ते म्हणजे मस्क्युलाईनचं फेमिनाईन करणाऱ्या. पाहूया त्याच्यातल्या. बघा, मस्क्युलाईन जेंडर, त्याचं आपल्याला काय घ्यायचं इथं, फेमिनाईन जेंडर. विरुद्धार्थी शब्द म्हणण्यापेक्षा विरुद्ध लिंगी आहेत, जाऊ दे, आपण ते चिन्ह राहू दे बाजूला. झालं. मस्क्युलाईन मध्ये आपण पहिलंच घेऊ शकतो ते म्हणजे बॅचलर. बॅचलरला सेलिब्रेट देखील म्हणतात. सेलिब्रेट, सेलिब्रेट नाही. सेलिब्रिटी शब्द ऐकला असेल तुम्ही, आता सेलिब्रिटीचं बरंच काही गाजतंय सध्या टीव्हीवर. चला, बॅचलर त्याला सेलिब्रेट, सेलिब्रेट म्हणजेच काय, पुरुष ब्रह्मचारी ज्याने लग्न केलं नाही असा व्यक्ती. आणि इथं लक्षात ठेवायचं, बॅचलर परत वेगवेगळ्या अर्थाने घेतलेले आहे. आपल्याकडे लगे पदवी देण्यासाठी त्यासाठी सुद्धा बॅचलरचा उपयोग होतो. झालं. इतकंच नाही तर एखादी मुलगी लग्न न झालेली असेल, अनमॅरिड असेल, तर तिला सुद्धा बॅचलर शब्द वापरतात. शी इज अ बॅचलर गर्ल असं देखील म्हणतात. नाही तर पुन्हा म्हणतात सर पुल्लिंगी शब्द होता तिकडं कसं काय घेतला, अरे तो विशेषणासारखं देखील काम करू शकतो तिथं. त्याला अनमॅरिडच्या ऐवजी बॅचलर शब्द वापरलेला आहे. आजकाल बरेच जण म्हणतात आय एम बॅचलर, मग ती मुलगी असो मुलगा असो दोघंही ते बॅचलर म्हणू शकतात. बघा, आता इकडे जे आलेलं आहे त्याचं विरुद्ध लिंगी काय झालं इथं, स्पिन्स्टर म्हणजे स्त्री ब्रह्मचारी. बॅचलर पुरुष ब्रह्मचारी, त्यालाच आपण सेलिब्रेट म्हटलेलं आहे. सेलिब्रेटलं की सेलिबसी केलं तर ते ब्रह्मचर्य झालं त्यांचं. दुसरा एक शब्द बघा याच्यामध्ये, मॉन्क. मॉन्कला फ्रायर देखील म्हणतात. मठात राहणारे साधू, आणि मॉन्कचं झालं बघा बरं नन, साधूचं झालंय साधवी. साधू साधवी. त्याच्यानंतर मी इथे घेतलं विजार्ड. विजार्ड म्हणजे जादूगर झालं. आणि जर ती स्त्री जादूगर असन विजार्ड, हॅरी पॉटर पाहिलंच त्याच्यात आहेत हे सगळे जादूगार पण आहे आणि पुढची जादूगरीन सुद्धा आहे विजार्ड. आणि तिचं झालं बघा विच. विचला आपण हडळ म्हणतो, चेटकीन म्हणतो उलट्या पायाची. पुढे विजार्ड झालं. मग आता मी इथं डॉग पण घेतलंय बघा बरं. डॉगचं काय केलंय तुम्ही, बीच, कुत्रा कुत्री. इथं बघा विजार्डचं विच, इथं विच, इथं काय झालंय बीच. ते शब्द समजून घ्यावेत. त्याच्यानंतर घेतला मी इथं कॉक. कॉकचं झालं बघा हेन, कोंबडा कोंबडी, पण त्यालाच मी पी लावलं तर आता काय झालं बघा बरं, पिकॉक. पिकॉक म्हणजे मोर, आणि पी हेनचं काय झालंय लांडोर. पिकॉक
पिहेन त्यामध्ये घेता येईल. पक्षी जातीतला आलेला आहे आता हे गॅंडर, हा झाला हंस पक्षी, आणि गॅंडरचं झालं गूज, म्हणजे काय झाली हंसी. हंसचं काय झालं हंसी. आपण गूजचं अनेक वचन केलं होतं बघा, गीज आठवत असेल त्याच्यामध्ये. पुढे घेतला मी याच्यामध्ये ड्रेक, परत आपण मस्क्युलाइन आणि त्याचं काय करतोय फेमिनाइन. ड्रेक, ड्रेक म्हणजे नर बदक. ड्रेकचं झालं बघा बरं डक, हे झालं मादी बदक. ड्रेकचं डक झालं. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो ड्रोन, हे झाली बघा बरं नर मधमाशी. आणि मादी मधमाशी घ्यायचं ड्रोन, ड्रोनचं झालं बघा बरं तर बी, हे झालं बघा मादी मधमाशी. नुसतं माशी शब्द म्हणून जमणार नाही, कारण त्याच्यामध्ये जेंडर सांगता येणार नाही. त्याच्यानंतर मी घेतलं इथं कॉल्ट. आता शब्द घेतला होता बघा, हे कॉल्टचा अर्थ आहे बघा शिंगरू. कॉल्टचं काय झालं इथं फिल्ली, शिंगरूच झाली शिंगरी. त्याच्यानंतर मी घेतला इथं बक. बकला आपण रॅबिट देखील म्हणतो, ससा. आणि DOE ससा, ससाची लगे आपण सशी किंवा मादी ससा देखील म्हणू शकतो. डवची स्पेलिंग बघा DOE, DOVE नाही, ते कबूतर झाले असते मग पांढऱ्या रंगाचे, असा फरक त्यांच्यामध्ये पडतो. पुढे फॉक्स, कोल्हा. फॉक्सचं फॉक्सन करायचं नाही, फॉक्सेस करायचं नाही, त्याचं झालं बघा विक्सन, VIXEN, हे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे फॉक्सचं विक्सन. त्याच्यानंतर घेतलं मी इथं रॅम. राम नाहीये, कारण परीक्षेमध्ये कॅपिटल लेटरमध्ये घ्यायची पद्धत सुरू झाली होती. RAM लेकर काही वाचत होतं त्याचं राम वाचायचे, राम काय झालं त्याचं लगेच यू, लगेच गोंधळ. पुन्हा म्हणतील एवढ्यासाठी रामायण घडलं होतं का, एका मेंढीसाठी रामायण घडलं का, मेंढी पळवली का रावणानं, असं गोंधळ झाला असता काही जणांचा, काहीच्या काही केलं असतं बघा. रॅम, रॅमचं झालं इथं यू. रॅम म्हणजे एडका, आणि तिकडे झाली मेंढी. काही जण लगे मराठीमध्ये मेंढा मेंढी तयार करून टाकतात, लगे मेंढा मेंढी नाही, ते हिंदीमध्ये मेंढा मेंढी असतं, इकडे एडका मेंढी. मग यू हे घेतलं बघा मेंढी. याचं प्रोनाउन्सिएशन पाहिलं तर यू. उद्या चालून जर याच्या आधी त्यांनी आर्टिकल विचारलं तर ते सुद्धा आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये त्याच्या सुद्धा आपल्याला विचारत आहेत. समजा मला यूच्या आधी आर्टिकल वापरायचं असतं, समजा मी इथं देतो आय हॅड डॅश यू. आर्टिकल तुम्ही वापरणार आहात का एन वापरणार आहात? काही जण प्रोनाउन्सिएशन करतच नाही, काहींना वाटतं की किंवा एन आर्टिकल हे निव्वळ स्पेलिंग बघूनच वापरायचे असतात, तर सॉरी, हे प्रोनाउन्सिएशनवर आधारित असतात. मग घ्यायचं का एन घ्यायचं तुम्ही ठरवा. काय म्हणते हे बघ ना, याच्यामध्ये AEIOU आले की आपल्याला नियम माहिती आहे, AEIOU आले नामाच्या सुरुवातीला, तर त्याच्या आधी आपण काय वापरायचं एन वापरायचं. बघ बरं एन वापरता येतं का इथं? वापरता येत नाही, कारण याचं प्रोनाउन्सिएशन यन झालेलं आहे यू, म्हणजे इथं काय आलं आर्टिकल आय हॅड अ यू, आय हॅड अ यू ह्या अर्थाने घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक जोडी परीक्षेला विचारलेली ती म्हणजे हॉर्स. हॉर्सचं होतं बघा बरं मेयर. स्पेलिंग चेक करा, MARE, MAYOR नाही, ते मेयर म्हणजे महापौर असतं. शब्दांचा इथं गोंधळ होऊ शकतो, दाट आहे त्याच्यामध्ये. झालं तर एवढ्या स्क्रीनशॉट काढा, आणखीन 2-4 नामे राहिलेली आपण ती पण घेऊन टाकू. मस्क्युलाइन, त्याचं पुढे फेमिनाइन. यात घेतले आपण ऑक्स. ऑक्ससाठी घेतलं इथं काऊ, बैल तिकडं गाय, ऑक्सचं काऊ झालं. त्याच्यानंतर आपण यासाठी परत हे जे लहान असतं त्यावेळेला त्याला बुलॉक, मराठीमध्ये याला आपण खोंड म्हणतो, खोंड. आणि बुलॉकचं होतं बघा बरं हेईफर, म्हणजे याला आपण मराठीत कालवड. डिअर TETला एका परीक्षेमध्ये असं झालं होतं, त्याने हेईफर हा शब्द दिला, याला हायपर देखील म्हणतात तुम्ही, हेईफर कालवड. आणि याचं विरुद्ध लिंगी त्यांनी विचारलं होतं, तर काही मुलांचा गोंधळ झाला होता की हेईफरचं काय घ्यावं, कारण बऱ्याच जणांना पुल्लिंगी कोण स्त्रीलिंगी जोड्या पाठ आहे बघा, उलट पाठच नाहीये.
मग काय परीक्षकाच्या नावाने खडे फोडणार आहेत का तुम्ही? तुम्हाला दोन्ही पद्धतीने जोड्या पाठ पाहिजे. ऑक्सचं कावलंय, काऊचं पण ऑक्स आलं पाहिजे आम्हाला. बुलॉकचं काय झालं, हे पडतं मग काय आलं पाहिजे आपल्याला लगे बुलॉक. त्याने पिकॉक विचारलं तर पीहेन, पण पीहेन विचारलं तर पिकॉक पण आलं पाहिजे ना आपल्याला. फिली विचारलं तर कॉल्ट पण आलं पाहिजे ना आम्हाला. DOE डव विचारलं तर आम्हाला काय आलं पाहिजे, बग पण आलं पाहिजे ना. उलटे पण जोड्या आपण लक्षात ठेवायचे का एका साईडने, काय मग आमची एका साईडने पाठ होत नाही सर, दुसरी साईड कधी येईन आम्हाला, त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. झालं. आता पहा पुढे आणखीन हा एक शब्द आलेला आहे बघा, जॅकॅस. झॅकॅस नाही येते, झॅकॅस नाही येते, जॅकॅस. जॅकॅस म्हणजे त्याच्यामध्ये गाढव झालं. आणि जेनियस गाढवी. इंग्रज लोक अशा शिवाय द्यायचे पहिले इंडियन लोकांना. जॅकॅस. झॅकॅस ऐकून ऐकून याला म्हटलं झॅकॅसच म्हटलं आपल्याला. साहेब मला आज झॅकॅस म्हटले, साहेब मला आज झॅकॅस म्हटले. लगे त्याची बायको सुद्धा म्हणती, मालकीन सुद्धा मला काय म्हटलंय, जेनियस. जेनियस GENIUS. जेनियस नाही म्हटले ते, जेनियस म्हणजे गाडवी गधडे, त्या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे असं कळलं पाहिजे. बघा पुढचं आणखीन आलंय बघा इथं, बिल्ली गोट. बिल्ली गोट नाही वापरलं तर ते ही गोट वापरतील, बोकड. मग चला बिल्ली गोटचं काय झालं इथं, नॅनी गोट. म्हणजे याचं बोकड झालं, तर इकडे काय झालं, ती शेळी झाली. झालं. त्याच्यानंतर बघा टॉम कॅट, याला म्हणते ते बोका. टॅम कॅटचं झालं बघा टॅबी कॅट, ही झाली भाटी. ही इकडे झाली शेळी. बिल्लीगोट झालं याच्यातलं बोकड, जर मराठीतले शब्द. आणि हे मराठी सुद्धा येणारच आहेत पुढे, आपण काही इंग्लिशमधले त्याच्यात लिहिणार नाही, तिकडे पण याचं मराठी करा, आपण इथं लक्षात राहण्यासाठी लिहितोय. त्याच्यानंतर बघा लवर, प्रियकर. बिलवड, प्रेयसी. याच्यामध्ये लवर बिलवड येत आहे. त्याच्यानंतर जेंटलमन, इंग्लिशमध्ये पद्धत आहे, जेंटलमन म्हणतात, पण ते जेंटल लेडी म्हणत नाही, फक्त लेडी म्हणतात. म्हणून कधी पण उल्लेख करत असताना ते पहिले उल्लेख लेडीजचा करतात, लेडीज अँड जेंटलमॅन या अर्थाने ते सुरुवातीला संबोधित करत असतात. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे, याला काय वाचायचं आता, हेअर का एअर. लक्षात ठेवायचं, याचं प्रोनाउन्सिएशन होतं एअर. हे झालं आपलं याच्यातलं पुरुष वारस एखाद्या खानदानातला. म्हणून तुम्हाला जर याच्या आधी आर्टिकल वापरा म्हटलं तर गोंधळ करून घ्यायचा नाही. याचं प्रोनाउन्सिएशन एअर आहे. जरी हे एच नसू झालं, ते सायलंट आहे, त्याचं वाचन करायचं नाही. म्हणून इथं आपण ॲन एअर वाचतो. मग पुढं आपल्याला एअरेस वाचताना पण लक्षात ठेवा, ॲन एअरेस असं करता येईल. एअरचं एअरेस करू शकता. पोयट आले तर तुम्ही पोयटचं पोएटेस. ESS लावण्याची पद्धत सुरू झाली, काही काही ठिकाणी ही पद्धत सुद्धा आहेत. त्याच्यानंतर मी घेतलं इथं अर्ल. या अर्ल आपण ई कॅपिटल घेतलं तरी चालेल, अर्ल. आणि त्याचं झालं बघा बरं काउंटेस. अर्लला तुम्ही काउंट देखील म्हणतात, म्हणजे सुभेदार, सरदार. आणि तिकडे काय झालंय, ते सुभेदारीन किंवा सरदारीन तिची पत्नी, त्या अर्थाने घेता येईल. त्याच्यानंतर आम्ही घेतलं बघा हिरो. हिरोचं झालं बघा हिरोईन. याच्यामध्ये ई ठेवा पण शेवटी, ते जर निघलं ते ड्रग्स होऊन जाईल. झालं. हिरो अभिनेता, अभिनेत्री त्या अर्थानं घेता येईल. पुढे आणखीन शब्द काही बघा, याला वाचा. काय म्हणते, काय सरचं ब्रॅकेट क्लोज करायचं राहिलं का सुरू केलं? नाही, ते सी आहे सुरुवातीचं, त्याला सीझरने वाचायचं. झार, रशियाचा राजा झार. आणि त्याच्यातून आली बघा बरं ही झरीन. झरीन नाही, ती झरीन त्या अर्थाने ते वापरलेलं आहे. गॉड साठी काय घेणार तुम्ही, गॉड. गॉड साठी घेतलंय गॉडेस. झालं. देव, देवासाठी घेतलंय आम्ही देवी, किंवा तिला आपण देवता म्हणू शकतो. पुढे आलं बघा बरं इथं विडोवर, विधूर. झालं. आणि इथं आलं विडो, विधवा. विडोरचं झालंय विधूर. त्याच्यानंतर ब्राईड ग्रूम, याला आपण वर म्हणतो. आणि केवळ ब्राईड शब्द जर घेतला तर हे वधू असते.
मग त्या ब्राईड शब्दावरून तुम्ही हे दोन शब्द शोधून ठेवायचे, लक्षात ठेवायचे. एक आहे ब्रायडल आणि एक आहे ब्रायडल. दोन्हीचा अर्थ ब्रायडलच आहे, पण अर्थ मात्र शोधून घ्यायचे की नेमकी कोणतं वधूशी संबंधित आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क राहील. तर इतक्यावर आजचा आपण तास थांबूया. उद्याच्या तासाला आणखीन आपण कॉमन जेंडरचे सुद्धा काही उदाहरणं पाहणार आहोत, त्यांच्यावर सुद्धा. आणि असे सुद्धा काही उदाहरणं पाहू की निसर्गातील काही जे घटक असतात किंवा निर्जीव गोष्टी आहेत त्यांना सुद्धा काल्पनिक पुल्लिंग किंवा काल्पनिक स्त्रीलिंग त्यांच्यावर थोपवलेलं आहे का, ते पण आपल्याला उद्याच्या तासाला पाहायचं आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.